नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा पदार्थ दाखवणार आहे की जो कोणाला आवडत नाही असे क्वचितच असतील. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, आपल्याला जेवणाचा कंटाळा येतो, पण आवडीचा पदार्थ दिसला की पटकन जेवायला बसतो. असं मी काय बनवणार आहे तर आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जाणारे टोमॅटोचं सार दाखवणार आहे. चला तर मग कसं करतात ते पाहू. आता टोमॅटोचं सार करायचं म्हणजे लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे. तयार असतील, नरम असतील तेवढा छान रस निघतो. तर असे मी 4 टोमॅटो घेतले. थोडंसं 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात. आल्याचा छोटा तुकडा. मिरच्या जास्त तिखट नको, कारण ते सूपसारखं पण पितो पण ते सार. त्यामुळे मी ह्या 2 साध्या मिरच्या घेतल्या आणि थोडा नारळ घेतला. सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला टोमॅटो पाण्यात थोडंसं पाणी टाकून एक तर कुकरमध्ये शिजवून घ्या किंवा उकळत्या पाण्यात टाकून हे टोमॅटो पूर्ण शिजवून घ्यायचे. तर ते मी असे कुकरच्या डब्यात आधीच शिजवून घेतले, कारण ते शिजवून गार झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधनं वाटण्याआधी एवढं पाणी एकदम टाकायचं नाही. पाणी तर आपल्याला लागणारच आहे, पण आधी पाणी गाळून घ्यायचं आणि मग ह्या टोमॅटोची सालं अशी काढून घ्यायची. आता ही सालं पटकन निघण्यासाठी एक आयडिया आहे. ते म्हणजे काय करायचं, आपले जे हे टोमॅटो असतात ना, या टोमॅटोच्या या भागाला सुरीने अशी आणि अशी चीर द्यायची, तशीच खालच्या बाजूला, म्हणजे पटकन साल निघालं जातं. हे बघा, अशा पद्धतीने ही टोमॅटोची सालं काढून घ्यायची आणि मग हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. अशा पद्धतीने मी करून घेते, आधी दाखवते तुम्हाला. टोमॅटोची सालं काढून मिक्सरच्या भांड्यात घेतलंय. हा नारळाचा चव, या मिरच्या, लसूण आणि आलं हे सगळं मी मिक्सरला आता बारीक वाटून घेते. मिक्सरमधनं वाटून घेतलं. आता याला गाळून घ्यायचं पहिलं. तर असं, आणि परत हा चौथा राहिलेला एकदा पाणी घालून त्याच्यात परत वाटायचं आणि मग असं सगळं गाळून, कारण ते काही वेळेला काय होतं, असे कचकच किंवा खोबरं असं दाताखाली आलं तर ते नाही आवडत. त्यामुळे असं छानपैकी असं गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर डायरेक्टही घेऊ शकता. सगळं गाळून घेतलं आहे. आता हा चौथा घेत नाही आहे. हा चौथ्यात मी एकदा पाणी घालून पुन्हा वाटून घेतलं आहे आणि या तऱ्हेने हे आपलं टोमॅटोच्या सारचं पाणी तयार झालं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला तडका द्यायचा आहे. तो देऊ. आपल्याला मी त्यात तूप टाकलं 1 चमचा आणि आता हे तूप तापल्यावर जिरे टाकायचे. जिरे जरा जास्तच टाकायचे, कारण त्या रश्श्यात जिरे खूप छान वाटतात. आणि मग हे हिंग टाकायचं आहे आणि हे तडतडल्यावर ह्याच्यात ही फोडणी घालायची. जे टोमॅटोचं जे आपण पाणी गाळून काढलंय ते टाकायचं. नंतर यात आपण मीठ घातलंच नाही आहे, त्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि हे टोमॅटो आंबट असतात म्हणून त्यात 1 चमचा साखर घालायची. तुम्हाला जास्त आवडत असेल तर 1 ते 1.5 चमचा साखर घालायची, चव घेऊन उकळी आल्या. आणि ह्याला असं छानशी अशी उकळी येऊन द्यायची. आता अजून एक सांगते, पारंपरिक पद्धतीत घरगुती म्हणजे टोमॅटो घरात असतात आणि पटकन सार करून जेवणाला एखाद्याला भाजी नाही सुचली तर हा सार करून भाताबरोबर खाल्ला जातो आणि भाताबरोबर खूप सुरेख लागतं. तर कायम बीट असतं तसं नाही, म्हणून मी बीट नाही घातलं. पण तुम्हाला जर रंग यायचा असेल ह्याला तर बीटाचा तुकडा घातला तर रंग लाल छान येईल. पण न घालता ह्याची ओरिजिनल चव तुम्हाला मिळेल. आता त्याला छानशी उकळी येऊ द्या. मस्त उकळी आली आहे आणि मस्त सुगंध सुटला आहे घरात. आता काय माहिती आहे, असं हे गरम गरम प्यायला तर छानच लागतं, पण भातावर. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकायची. मी बंद करते गॅस आणि आता सर्व करायचं आहे. भात घ्यायचा असा आणि भातावर हे असं टाकून, तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता.
घट्ट हवं असेल तर पाणी नाही टाकता, जसा हे असेल वाटण वाटलेलं आहे त्या पद्धतीत डायरेक्ट फोडणीला देऊन तुम्ही घट्ट सार करू शकता. असं हे भातावर घालून मस्तपैकी लागतं खायला. कशी वाटली बघा रेसिपी आपली. पाहिलं तुम्ही किती झटकन होतं. आपल्या जर प्लॅनिंग असेल तर तुम्ही कुकर लावतानाच समजा वरण भातावर एका ताटलीत 4 टोमॅटो उकडवले तर तुमचं काम अगदी सोपं होईल. आणि घरात तर वाटपाच्या गोष्टी असतातच, थोडासा तर नारळ लागतो आणि इतकं तुम्ही नक्की करून पहा, चविष्ट लागतं. भातावरच काय तर आता ह्या थंडीत तुम्हाला वाटी वाटी सूपसारखं पण पिऊ शकता तुम्ही. आणि वर पाहिजे तर अजून मिरीची मिरपूट टाकायची आणि प्यायचं, म्हणजे सर्दी बिर्दी पण गायब. कशी वाटली माझी रेसिपी? तुम्हाला अशाच माझ्या पारंपरिक रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.